नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सावली काही सापडत नाही म्हणून सारंग खूप घाबरतो. त्याला सावलीची खूप आठवण येत असते. तो आता किचनमध्ये जातो आणि सगळीकडे नजर टाकतो. तर त्याला हसती खेळती सावली दिसते. त्याचं लक्ष जातं ते विठ्ठलाकडे. आज ना त्यांच्यासमोर दिवा असतो ना गळ्यात माळ. सारंग आता दिवा लावतो आणि हात जोडून म्हणतो, पांडुरंगा कुठेही सावली. इकडे सावली दचकून डोळे उघडते आणि म्हणते, सारंग सर. तिचा आवाज ऐकून दोघंही नवरा बायको पळत येतात. तो माणूस म्हणतो, उठलीस तू? काय नाव आहे तुझं? कुठून आलीस? आता सावलीला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. ती मनात म्हणते, खरं सांगू की नको? ही माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे का? मी माझी ओळख लपवायला हवी आहे का? सारंग म्हणतो, ओरडून मला सगळ्या जगाने जरी सांगितलं ना सावलीला काहीतरी झालंय, मला विश्वास नाही बसणार. 2 दिवस होतात आणि तिलोत्तमा पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात करते आणि म्हणते, आता मी जे सांगेल ना तेच सारंग करणार आणि त्याला करावंच लागणार. चंद्रकांत म्हणतो, तिलोत्तमा, मी जे सांगेल ते सारंग करेल म्हणजे? तू नक्की काय करायला सांगणार आहेस त्याला? पण तिलोत्तमाला मात्र खूप तोरा येतो. ती म्हणते, मी काय सांगेल आणि सारंग काय करेल हे कळेलच तुम्हाला लवकर. ऐश्वर्या मनात म्हणते, हेच मला पाहिजे होतं. मूर्ख तिलोत्तमा, स्वतःची जरा पण अक्कल नाही. काय तर म्हणे बिझनेस वुमन. अशी असते का बिझनेस वुमन? दुसऱ्याच्या डोक्याने चालणारी. स्वतःच्या ॲटिट्यूडपुढे मुलाची जराही काळजी नाही आणि याचा फायदा आता मी घेणार. ती आता बेडरूममध्ये जाते. तिच्या मागे अस्मी आणि म्हणते, ऐश्वर्या मॅडम काय चाललंय? ऐश्वर्या म्हणते, एकदा की सारंग उद्ध्वस्त झाला तर मेंदळे हाऊस आणि रूपम कॉस्मेटिकची मालकीन एकच असेल, ऐश्वर्या मेंदळे. आता मात्र अस्मीच्या डोक्यात प्रकाश पडतो की ऐश्वर्याने फक्त आपला वापर केला. ही या घरातून आपल्याला कधीही काढून देऊ शकते. इकडे आता सावली नाटक करते. तिला काही आठवत नाही. जना म्हणते, बाळा तुझ्या चेहऱ्यावर एक तेज आहे. असं वाटतं जणू तू विठ्ठलाची सावलीच आहे. आता सावलीचं मन तिला खरं बोलायला लावतं. ती म्हणते, खरंच मी विठ्ठलाची सावली आहे आणि दोघांना काय काय घडलं ते सांगत असते. आता मात्र दोघं पण शॉक होतात. इकडे सारंगच्या हातामध्ये सावलीची खरी चिठ्ठी असते, जी ऐश्वर्या सारंगच्या उशी घालून चोरते आणि लपून ठेवते. आता सारंग चिठ्ठी वाचतो. सावलीने लिहिलेलं असतं, सारंग सर, मी भैरवी माईला खूप मानते. आम्हाला गरजेच्या वेळी त्याच होत्या. काही कारणाने त्यांनी मला सांगितलं तुमच्याशी बोलायचं नाही. त्यांनी मला असे शब्दात अडकवल्यामुळे मी तुमच्याशी बोलत नव्हते आणि तुमच्याशी बोलत नसल्यामुळे तुम्हाला मी काही सांगू शकले नाही. पण त्यात तुमची काही चूक नाही. तुम्ही नाराज झालात, पण मी तुम्हाला तुमच्या आसपास नकोच म्हणून मी हे घर सोडून बाहेर जाते. मी कोणत्याही प्रकारची गुन्हेगार नाही, पण मी तुम्हाला नको म्हणून मी हे घर सोडून जाते. तुम्ही खुश राहा. आता सारंग उठून म्हणतो, नाही, मी काही झालं तरी सावलीला शोधणार. जी सावली कधी खोटं बोलत नसते, भैरवीला दिलेलं वचन पाळते, ती सावली वाचवणाऱ्या जोडप्याशी खोटं कशी बोलू शकते? तुम्हाला काय वाटतं? माणूस आपल्या स्वार्थानुसार चालतो का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.